आहेत रायगड प्रीमियर लीगचे आई ग्रुप चे झेंडे या गाडीला लावण्यात आलेले आणि सुंदर मनमोहक अशी ही बग्गी आहे। त्यामध्ये ड्रायव्हर लेफ्ट हँड ड्रायव्हिंग आहे खरं तर, म्हणजे शेटे सर अशी गाडी आपल्याला देश विदेशामध्ये म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जास्त पाहायला मिळते। आपल्याकडे राईट हँड ड्रायव्हिंग आहे आणि ही लेफ्ट हँड ड्रायव्हिंग असलेली ही बग्गी या मैदानावर ठेवलेली आहे। ती कैलास दादा, गुरुदादा आणि रायगड प्रीमियर लीग समितीनं त्या सर्वांना आपण मनापासून धन्यवाद देऊया। प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय कशी ही स्पर्धा यशस्वी होईल। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि वळूया एक नामवंत मराठी समालोचक ज्यांच्या आवाजामध्ये अतिशय चांगला गोडवा आहे आणि अभ्यासपूर्ण असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय, ते चंदू शेट्टे सर यांच्याकडे। धन्यवाद सर। रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि 5व्या पर्वातील आज महत्त्वाचा दिवस आणि मॅच दोन विनर संघांमध्ये पाहायला मिळते। दीक्षार आणि अन्विक स्पोर्ट्स नागाव मोरबी ओमकार पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळतायत, तर टीमचे ओनर आहेत संकेतजी म्हात्रे। आणि पहिल्या मॅच मध्ये अपेक्षेप्रमाणे ओमकारने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, एक अर्धशतक केलं। दुसऱ्या बाजूला जयमातादी सोनारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि महेश शेट कडू सोनारीचे त्यांच्या मालकीचा संघ आहे आणि अपेक्षेप्रमाणे इकडे सुद्धा संदीप पाटीलने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय। एक महत्त्वाची मॅच या मॅचला सुरुवात होते। चेंडू जर पाहिलं तर समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय, पहिलाच बॉल सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय, खूप चांगला फटका येतोय चौकार। बॅट करण्यासाठी ओळखले जातात संदीप पाटील आणि इकडे खूप चांगला फटका गॅप मध्ये पॉवर प्लेचा प्रॉपर फटका इकडे खेळला आणि 4 धावा पहिल्या चेंडूवर अर्जित केलेल्या आहेत। 6 षटकांची मॅच आहे। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा महेश म्हात्रे फ्रॉम वयाळ। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आणि संदीप पाटील मोठी विकेट इकडे येताना पाहायला मिळते। महेश म्हात्रे एक मोठी विकेट घेतली आहे, पप आउट। आली आहे खालापूर तालुक्यातील वयाळ गावचा असणारा खेळाडू। मला आठवतंय घाटकोपरच्या राष्ट्रवादी चषकात जे पहिलं पर्व झालं होतं मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बाईक मुंबईमध्ये येऊन जिंकणारा खेळाडू महेश म्हात्रे आहे आणि त्यांनी इकडे खूप चांगली कामगिरी केली आहे आणि पहिलाच म्हणजे जो प्रमुख फलंदाज होता त्याला बाद करण्याचं काम केलंय। पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर चौकार खेळला खरा संदीप यांनी, परंतु दुसऱ्याच बॉलवर त्यांना बाद करण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। आज रायगड प्रीमियर लीगच्या या महत्त्वाच्या मॅचला आपण पाहत आहोत। दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य आहे, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि या सामन्यातील जर पाहिलं तर जो विजयी होईल तो मात्र पुढे जाणार आहे। त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। 5वं पर्व 3 विविध ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळाली। कसळखंडला स्पर्धा आपल्याला पहिल्या पर्वात पाहायला मिळाली, त्यानंतर जर पाहिलं तर काही पर्व आपल्याला शिरडोनला पाहायला मिळाली आणि आता 5वं पर्व मात्र ते आपल्याला या ओवे खारघर परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। अतिशय चांगलं आयोजन मात्र या ठिकाणी केलं गेलं। आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पहिली विकेट आल्यानंतर मनीष घरत बॅटिंगसाठी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत। नावेगावचे खेळाडू आहेत। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय, पहिलंच मन बनवलं होतं आडव्या बॅटने खेळायचं, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू येऊ शकला असता, परंतु तिकडे थोडीशी चूक झाली आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहिल्या वेळेला 5 धावा धाव फलकावर मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने ही क्रीडा स्पर्धा सगळ्यांनाच आवडली आहे। एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध गावांना मान देखील त्या माध्यमातून मिळतोय।
महेश थोडासा दबाव आहे आणि तो हटवण्यासाठी पॉवर प्ले मध्ये सुद्धा धावा करावे लागतील आणि प्रफुल्ल मोकल आणि मनीष गरत यांना ते प्रयत्न करावे लागतील. पारगावसाठी प्रफुल्ल यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट या अगोदर देखील खेळलेलं आहे आणि आजही ते खेळावं लागणार आहे कारण गरज आहे त्यांच्या खेळीची. इकडे यावेळेला फटका खेळला जातोय, बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉल अडवण्यासाठीचा प्रयत्न मात्र तिकडे झाला. क्षेत्ररक्षक दूरवरून आले, बॉल अडवताय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. हो, अशा प्रकारचे स्ट्रोक यावे लागतील कारण पॉवर प्ले सुरू असताना केवळ तुम्ही उंचावरून फटके मारून नाही चालणार. तुम्हाला सर्कल जे 30 यार्डचा आहे त्याच्या बाहेर 2 प्लेयर असल्या कारणाने सर्कलच्या वरून किंवा गॅपमध्ये जरी स्ट्रोक खेळले तरी देखील धावा येणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला देखील जावं लागणार आहे. प्रयत्न मात्र ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण दोन्ही संघ परिस्थितीचा अंदाज त्यांना आता आलाय. बिग हिट यावेळेला मिड विकेटची दिशा निवडली आहे. एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. ही सर्व आई ग्रुपची मंडळी आपण पाहतोय. त्यामध्ये समीर चव्हाण साहेब, प्रज्योत गोसलकर, चिन्मय बडेकरकर, राज राणे, नीलराज विचारे, अतुल मोरे, विजय रसाल, प्रसाद बुंडे हे सर्व आई ग्रुपचे सदस्य आहेत. कर्जत विभागातून इथे उपस्थित झाले. सर्वांचं स्वागत आहे. आई ग्रुपच्या नावाची चर्चा आज अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. 32 संघांमध्ये रायगडच्या सगळ्या खेळाडूंना एकत्रित केलं गेलं. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ऑक्शन झालं. त्यानंतर 32 संघ निवडले गेले. विविध विभागातील खेळाडू एकत्र आले. 15 तालुके जे आहेत त्यातील खेळाडू मात्र एका मंचावर खेळताना पाहायला मिळत आहेत. ही देखील एक मोठी उपलब्धी आहे. 12 धावा धावफलकावर पहिल्या षटकानंतर झाल्यात आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत. हो, पहिला बॉल पंचांनी बिमर घोषित केलाय. कदाचित हातातून निसटला असावा परंतु पंच या ठिकाणी बिमर घोषित करतायत. गोलंदाजीसाठी रत्नदीप चौधरी आलेले आहेत. पनवेलच्या वळवली गावचे खेळाडू आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेत. कमबॅक त्यांना आता करावं लागणार आहे कारण सुरुवात त्यांची तेवढी चांगली नाही झाली. चर्चा करतायत कॅप्टन त्यांच्याबरोबर एकू आणि कारण त्यांच्याकडे असणारा अनुभव त्या तो थोडासा शेअर करताना इकडे पाहायला मिळत आहेत.
यावेळेला फुल टॉस बिग हिट केलाय, संधीही होती आणि प्रफुल्ल मोकल एक मोठा स्ट्रोक खेळतायत सीमारेषा पार. षटकार. प्रेक्षकांपैकी जर प्रेक्षकांना इथे कोणती चावी सापडली असेल तर स्टेजवरती घेऊन या. बुलेटची एक चावी हरवलेली आहे आणि त्याला पोलिसचा किचन आहे. तर जर कोणाला सापडले असेल तर नक्कीच स्टेजवरती आपण घेऊन या. इकडे हात खोलण्याची नामी संधी मिळाली. पहिला बिमर आला, त्यानंतर फ्रीडचा फायदा उचलला, एक मोठा फटका खेळला. 19 वर धावसंख्या पाठवलेली आहे. कॅप्टन माघारी परतले, त्याचा दबाव इकडे येऊ दिलेला नाहीये. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार पाटील आहेत, जोडीला एकू त्यांच्या पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर संदीपची साथ देण्यासाठी संदीप जरी माघारी परतले असतील, प्रफुल्ल आहेत ना मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल मोकल याही वेळेला आक्रमण केलंय, फटका फसलाय. तिकडे आहे क्षेत्ररक्षक, जरी फटका आला असेल या अगोदर संधी निर्माण केली आणि विकेटचं पतन. विकेट घेतली आहे दुसरी. पुष्पा आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्की साई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य हे बरेच मान्यवर नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित होताना दिसतात. तर आपण पाहतोय सुनील शेठ गोवारे यांना, एक डॅसिंग पर्सनॅलिटी आणि नक्कीच कैलाश शेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळचे मित्र. याही वेळेला एक मोठा स्ट्रोक यायला गेले, परंतु टायमिंग तेवढं चांगलं नाही होऊ शकलं आणि खूप चांगली कॅच देखील त्या ठिकाणी पकडली गेली. रोशन साळुंके होते तिकडे, त्यांनी चांगली कॅच पकडली गेली. धावा 19 आहेत, परंतु दुसरी विकेट देखील आली. धावा ही चिंतेची बाब नाहीये, परंतु विकेट ही चिंतेची बाब होऊ शकते, कारण 2 विकेट आलेले आहेत. निश्चित चांगला बॉल अळूवर पद्धतीने ढकललाय, तो कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता खरा, परंतु प्रफुल्लने थांबवलाय. मनीषने थांबवलंय, मनीष घरत आणि आता निशिकेत भोईर. एक नावाचा आहे आणि एक शेवाचा आहे, बरोबर. नावाशिवाय एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वी बाजूला होते, आता थोडेसे दूर जरी गेले असतील तर की भारतातील सगळ्यात महत्वाचं पोर्ट कोणतं असेल तर नावाशिवाय. मनीष आता स्ट्राईक वर येत आहेत. सामना करायचा आहे रत्नदीप यांच्या गोलंदाजीचा. इकडे थोडीशी उसळी होती, या उसळीचा अंदाजच नाही आला. हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा. बाकीचं काम ओमकारने केलंय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात खराब, त्यानंतर ट्रॅकवर आले. विकेट आणखीन एक. आणखीन एक विकेट आली आहे. पहा, सुरुवातीला जर पाहिलं तर संदीप आउट झाल्यानंतर दबाव तिकडे शिफ्ट झाला होता. त्यानंतर पुन्हा धावा आल्या, 9 बॉल आला. सुरुवातीला षटकार आला, त्यानंतर दबाव पुन्हा एकदा येताना पाहिला मिळाला होता या ठिकाणी टीम नागाव मोरबीवर. आणि त्यानंतर हाच दबाव पुन्हा आता सोनारीवर शिफ्ट केला. म्हणजे मॅचच्या सुरुवातीपासूनच चढ उताराला सुरुवात झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्वप्नील भोईर फ्रॉम खारपाडा. खारपाड्याचे स्वप्नील भोईर जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये निशिकेत भोईर आहेत. या दोघांनाही चांगली कामगिरी करायची आहे.
याही वेळेला फटका खेळला खरा, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का दिलाय, पहा काय जबरदस्त कामगिरी केली या गोलंदाजाने. रत्नदीप चौधरी या नावाची चर्चा. विकेट. नक्कीच आपण पाहतोय आपले या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश म्हात्रे यांचं आगमन होतंय. कारण नक्कीच ते थोडा वेळ बाहेर होते, कारण आज आपण पाहतोय ते आपले अजय भागीत यांची कन्या चिमुकली हिचा आज वाढदिवस, आणि त्या वाढदिवसासाठी ते नक्कीच तिकडे गेले होते आणि तिथून मात्र नक्कीच तिचा वाढदिवस साजरा करून मात्र कैलाश म्हात्रे इथे आलेले आहेत. ही बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती अजय भागीत आई ग्रुपचे आमचे खास मेंबर यांच्या या मुलीचा वाढदिवस, आणि तिथून मात्र कैलाश आता आलेले आहेत. तर स्वागत आहे. यावेळेला वेगा चेंडू पाहिला मिळतो या गोलंदाजाचा. थोडीशी चर्चा केली होती त्यांनी त्यानंतर संजय सोलंकी यांच्या बरोबर सिनियरशी चर्चा केल्याचा फायदा होतो ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि उत्तरार्धात षटक खूप चांगलं टाकलं गेलेलं आहे. म्हणजे एकही सुरुवातीला एका चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी दिल्या होत्या आणि त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. आणि धाव फलक जर पाहिला तर 20 धावा 4 विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आई ग्रुप ओवेचं हे भव्य दिव्य आयोजन अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी स्पर्धा इकडे आपण पाहतोय. नक्कीच सर, आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित असलेले टिटवाल्यावरून इथे मान्यवर आलेले आहेत. तर मी विनंती करेन टिटवाल्याचे सर्व मान्यवरांना की आपण यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. टिटवाल्याचे सरपंच सागर चौधरी, त्याचबरोबर चिराटपाड्यावरून आदरणीय हर्षद सपाल, तसेच प्रदीप पितांबरे वाशिन आणि सौरभ मोरे कुरुंगपाडा या मान्यवरांना विनंती असेल. मी कैलाश शेठ यांना विनंती करेन की यावं आपण, कारण सर्व मेंबर्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. कारण आई ग्रुप आणि या ग्रुपला भेट देण्यासाठी हे सर्व ग्रुप मात्र एकत्र येत असतात आणि ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच या शुभेच्छा मात्र हे सर्व मंडळी देत असतात. त्यामध्ये आमचे सर्वही टिटवाल्यावरून हा ग्रुप आपण इथे पाहतोय. तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हा सन्मान होता या व्यासपीठावरती. टिटवाल्याचे हे सर्व मान्यवर, त्या सर्वांचा येतोचे सन्मान, मानाचा फेटा नक्कीच आपण प्रत्येक पाहुण्याच्या सन्मानार्थ पाहतोय. या सर्वांचं स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढला या स्पर्धेसाठी. येस, बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये. धन्यवाद संदीपजी पाटील सर. इकडे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. महेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेत. महेश यांनी संदीपला आउट केलं. त्यानंतर जर पाहिलं तर दबाव रत्नदीप यांनी मात्र आणखी वाढवलाय. आणि जसं मी सुरुवातीला देखील म्हटलं, धावा अजूनही चिंता नाहीये, विकेट ही चिंता आहे. कारण 4 विकेट इकडे आलेले आहेत. इकडे कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि धावा कराव्या लागतील आपल्या टीमसाठी. जय माता दी सोनारी बॅटिंग करते सध्या निशिकेत. यावेळेला टप्पा पडतोय, अँगल बनवला बॉलचा, बाहेर काढलं या बॉलला महेश म्हात्रे. म्हणजे महेश म्हात्रे अगदी साधी राहणी असते त्यांची एकदम. म्हणजे त्यांच्याकडे पाहून कोण बोलणारही नाही की हे क्रिकेटर आहेत, परंतु परफॉर्मन्स या खेळाडूचा खूप चांगला असतो. वयाळ गावाला मात्र अगदी लोकप्रिय केलंय आपल्या अष्टपैलू कामगिरीने. यावेळेला देखील काही काळ बॉल हवेत जरूर पाहायला मिळाला. आता मागील बॉल थोडासा लांबून फिरवला, हा बॉल थोडासा पुढे टाकला, व्हेरिएशन केलंय. आणि व्हेरिएशन या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये लागतं आणि ते पाहायला मिळतंय. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसं आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील व्हेरिएशन करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल, कोणताही बॉल द्या, कोणतीही विकेट असू द्या, गोलंदाज सुद्धा अधिराज्य गाजू शकतात. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल मात्र टर्न होताना पाहिलं जरूर मिळाला. वाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी या फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय या वाईटसाठी.
चालू सामना आपण पाहतो दीक्षा राणी अँड अन्विक स्पोर्ट्स नागाव मोरबी आणि समोर जर पाहिलं तर जय माता दी सोनारी संकेत मात्रे यांच्या मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला महेशजी कडू यांच्या मालकीचा संघ हॅलो आमचे निकेतन घरत पेठ हे देखील इथे आलेले आहेत. निकेतन यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने निकेतन आज अजूनही योग्य निकेतनला पाहिलं तर त्यांच्या वडिलांची आठवण आम्हाला नक्कीच येते. या विभागाचे एक चर्चेत असणारे व्यक्ती आपले स्वर्गीय फेअर डिलिव्हरी लहू घरत आज आपल्यात नाही आहेत, परंतु सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये असणारा हा व्यक्ती होता. पण त्यांचे सुपुत्र आज निकेतन इथे आलाय. निकेतन या व्यासपीठावरती टर्न झाला आणि टर्न होत असताना जर पाहिलं तर अगदी स्टंपवरून जाताना पाहायला मिळतो. चांगला मोठा टर्न पाहायला मिळाला तिकडे. महेश बिग हिट हवाई हल्ला. वाह काय स्ट्रोक खेळलाय, लांबच लांब पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. मैदानात निशिकेत बोईर मागील मॅच मध्ये जरी छाप सोडू शकला नसेल, परंतु या मॅच मध्ये इरादा केलाय. मला संधी मिळाली आहे, मी माझ्या गावाचं सुद्धा नाव करायला आलोय रायगडाच्या या स्पर्धेमध्ये. जबरदस्त खूप लांब, म्हणजे ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला ना, या खेळाडूची स्ट्रेंथ कळते. 29 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू असताना महेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेला बॅकफुटला गेले. बॉलला जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आणि बघता बघता या ठिकाणी तिसरं षटक महेश म्हात्रे. या एक षटकार जरूर आला, परंतु 3 षटकं संपतायत. 10ची सरासरी, 30 धावा धाव फलकावर. 4 विकेट माघारी परतताना पाहायला मिळालेले आहेत आपल्याला जय माता दी सोनारी. पण इथे आमचे सन्माननीय सुनील गोवारी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचे हे सर्व मेंबर नक्कीच ग्रुप. तर सुनील शेट या आणि सर्व ग्रुपला विनंती करेन की यावं आपण. इथे हा सन्मान आपण करतोय. आई ग्रुपचे हे सर्व पदाधिकारी आहेत. तर इथे सन्मान सुनील शेट अँड ग्रुपचा आपण इथे करतोय. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. पाहू शकता आपण स्क्रीनवरती सुनील शेठ गोवारी कामोटेचे एक उत्कृष्ट नेतृत्व. कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. येस, बाकी नक्कीच आपण थोड्या वेळानंतर आमचा कर्जतचा ग्रुप आहे त्यांच्या ग्रुपकडे वळणार आहोत. तत्पूर्वी थोडा या 2 ओव्हरचा मॅच नक्कीच आपण बोलूया. चंदू शेट्टे सर. 30 धावा धाव फलकावर. 4 विकेट माघारी परतताना पाहायला मिळालेल्या आहे. 10ची सरासरी आताही आहे, परंतु 4 विकेट माघारी परत दिल्यात, म्हणजे मॅच बॅलन्स आहे इकडे सुद्धा. मागील ओव्हर मध्ये मात्र एकही विकेट आलेलं नाहीये. इकडे कुठेतरी सोनारी पुन्हा प्लस होताना पाहायला मिळते, परंतु पाहायचंय जबरदस्त संघर्ष होणार आहे, कारण आता पुढच्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत खारकोपरचे विशाल गरत. यावेळेला पहिलाच बॉल टोलावलाय आणि फेकून सुद्धा दिलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार.
ट्रेन तिकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा उंच पुरे आहेत आणि लांबच लांबवर षटकार मारण्यासाठी नक्कीच ते प्रसिद्ध आहेत. आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची एका मोठ्या मंचावर शेवागावच्या या खेळाडूला आणि आपल्या टीमची सेवा देखील करताना पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 6 षटकांची मॅच. कमी गतीने बॉल टाकलाय. यावेळेला गती कमी होती. चेंडूला वळण होतं. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. वैविध्यता आहे या गोलंदाजाकडे, तेच इकडे दाखवताना पाहायला मिळाले. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर टर्न केला. फलंदाज पाहत राहिले या बॉलकडे. चांगली गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा हवाई घालला. आता मात्र बॅटच्या पट्ट्यातच आलाय आणि त्यामुळे टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला या बॅटरने. खूप लांबवरचा फटका. तीन सिक्स मारलेत परंतु खूप लांब लांब वर मारलेत. जबरदस्त. आणि चर्चा होते आता या निशिकेत भोईरची, कारण 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम केलंय. 42. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. बॉलला टर्न करण्याची क्षमता विशाल गरत यांच्यामध्ये आहे. बॉलला टर्न जरूर करतायत परंतु हे करत असताना मागील बॉल अगदी बॅटच्या पट्ट्यातच गेला आणि त्याच्यानंतर मात्र एक ताकदवर स्ट्रोकही खेळला गेलेला आहे. परंतु क्षमता आहे विशाल गरत मध्ये कमबॅक करण्याची आणि ते कमबॅक त्यांना आता करावं देखील लागणार आहे. कारण एकाच्या हातात बॅट आहे, तो टोलवण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु एकाच्या हातात बॉल आहे, तो बॉल फिरवण्याचाही प्रयत्न करणारच आहे आणि त्याचसाठी ते इकडे आलेत. पुन्हा एकदा हो 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 हो. आता जा शोधून आणा. एवढ्या लांबवर मारलाय षटकार. बाबा 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 कौरा मोठा छक्का. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतोय या बॅटरसाठी बाउंड्री लाईन मागे घ्यावी की काय, एवढ्या लांबवरचे षटकार मारतोय. आपल्या टीम साठी खूप प्रभावी कामगिरी. 48 धावा. 48 धावा धावफलकावर आहे. 30 वर असणारे 3 षटकांमध्ये धावसंख्या. या षटकात आलेले 3 षटकार अगदी उसळी घेतली धावसंख्येने. 4थं षटक मार्गस्थ आहे. जय माता दी सोनारी आणि दुसऱ्या बाजूला दीक्षा राणी अँड अन्विक स्पोर्ट्स नागाव मोरबी यांच्यातील चालू असणारी मॅच. दोन्ही बाजूला चांगली स्टार कास्ट आहे. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आहे म्हटलं तर बॅलन्स टीम आहेत. यावेळेला फटका खेळला गेलाय, तो मात्र पॉइंटच्या दिशेने. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. आता काम मात्र या ठिकाणी केलंय गोलंदाज विशाल गरतने. त्याच बॅटरला माघारी पाठवलं ज्यांनी आतषबाजी केली. त्याच षटकात त्यांना शांतही केलंय. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं. आपलं काम केलंय. जरी बाद झाला, कमी चेंडू जरूर खेळला परंतु त्याने त्याचं काम केलंय. 4 उत्तुंग षटकार मारलेत. ज्यांनी पाहिलेत ना ते पुन्हा पुन्हा मात्र हे परत पाहतील. एवढ्या लांबवरचे षटकार मारलेले आहेत. आज या खेळाडूने निशिकेत भोईर या नावाची चर्चा तर करायला लावली परंतु शेवा या गावाची नावाची चर्चा देखील होताना पाहायला मिळाली. सोनारी संघासाठी खेळत असताना 27 धावांची एक अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुमित भगत नौखार अलिबागचा हा हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया काय करतील. टप्पा पडतोय. बॉलला मात्र वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. गोलंदाज नाराज असतील कारण त्यांनी 3 बॉल जे टाकले ना ते निर्धाव टाकले परंतु 3 बॉलवर रन आले ना ते षटकारच आलेत. 18 धावा. अशा रीतीने 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 48. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा वाईट बॉल आहे की नाही याकरता मात्र
यस निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला जरूर असणार आहे, परंतु रायगड प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येताना दाखल होताना पाहायला मिळते। रायगडचे सर्व तालुके त्यांना एकत्रित केलं गेलं, ऑक्शन झालं आणि त्यानुसार स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी चर्चा होते या स्पर्धेमध्ये बाजी कोण मारणार, कोणता संघ जिंकणार, कोणत्या तालुक्यातील जिंकणार, कोणाला मिळणार 4 व्हीलर कार याची सुद्धा चर्चा इकडे पाहायला मिळणार आहे, कोणता आयकॉन जिंकणार याची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते आणि म्हणून ही स्पर्धा सातत्याने चर्चेत देखील असताना आपल्याला पाहायला मिळते। चालू असणारा सामना संकेतजी म्हात्रे साहेबांची टीम पाहायला मिळते, दीक्षा राणी आणि अनविक स्पोर्ट्स नागाव मुरबी आणि दुसऱ्या बाजूला मैशेट कडू जय माता दी सोनारी हा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 24 लाईव्ह इव्हेंटवर या स्पर्धेचं आपण लाईव्ह कव्हरेज पाहताय। आपल्या सगळ्यांना विनंती असेल, आपल्याला हे लाईव्ह कव्हरेज आवडलं असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर आपला हक्काचा लाडाचा आणि रायगडकरांचा चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंट योग्य बॉल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि 48 धावा फलकावर 4 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता आपल्याला पाहिजे 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा किती येतील हे आपल्याला पाहायचंय। पाहूया 5 विकेट माघारी परतल्यात, परंतु धावा कराव्या लागणार आहे आणि धावा करण्यासाठी आतिश मते आणि त्याचबरोबर सुमित भगत पुरणच्या सुरुंगपाड्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आतिश मध्ये, दुसऱ्या बाजूला अलिबागचा खेळाडू पाहायला मिळतो सुमित भगत। आतिशला आतिशबाजी करावी लागणार, परंतु त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा रत्नदीप चौधरी यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत, जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय। 50 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत। संघनायक लवकर माघारी परतल्यानंतर सोनारीचा डाव सावरलाय आणि त्याच्या मागे जर पाहिलं तर ऋषिकेश भोईर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे, प्रफुल्ल यांचा देखील मोठा वाटा आहे। यावेळेला कव्हर्सला लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु सर्कलचे फिल्डर थोडेसे मागे आले। विशाल घरत आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय, विकेट नंबर 6 खेळाडू याचबरोबर आमचे पेठगावचे आदर्श व्यक्तिमत्व आरसीसी पेठ संघाचे मॅनेजर गणेशदादा जोशी आणि परदेश वास्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर दोन्ही व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत। तसेच आमचे निकेतन घरत हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे। संदीप सर, रायगडमध्ये मॅच पाहायला किंवा समालोचन करायला कधी कंटाळा सुद्धा येणार नाही, मग सँडी असेल, मॅडी असेल, नितीन असेल, असे विविध डीजे मास्टर काय गाणी आणि काय समज सूचकता त्यांच्याकडे पाहायला मिळते। चव्हाट्याच्या दिशेने रोहन आलेत बॅटिंगसाठी, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। या रत्नदीपकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, पहिला बॉल कदाचित त्यांच्या हातातून निसटला असावा, परंतु त्यानंतर मात्र हा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला जर पाहिलं तर त्यांना इन बदलून गोलंदाजीला आणलंय संघनायकाने, परंतु इकडे ही चांगली गोलंदाजी त्यांनी सुरूच ठेवलेली आहे। रोहन घरत मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत, सुमित भगत त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। मान्यवरांची मांदियाळी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, कारण आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचे विविध पदाधिकारी सदस्य देखील इकडे येत आहेत। यावेळेला अप्रतिम चेंडू, आणखीन एक विकेट मात्र रत्नदीपच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळते। विकेट
5 विकेट घेण्याचा कारनामा रत्नदीपने केला. आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, बॉलरसाठी सुद्धा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. असा गोलंदाज जो गोलंदाजीला आला, एका बॉलमध्ये 7 धावा दिल्या होत्या त्यांनी पहिल्या, आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिला बॉल कदाचित त्याचा नव्हता, त्याच्यानंतर वातावरण रत्नदीप चौधरीमय करून टाकलं. वळवली गावचा असणारा हा खेळाडू आज चर्चा करायला लावतो त्याच्या गावाच्या नावाची सुद्धा. खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. तुमचा परफॉर्मन्स बोलतो. कुछ किए बिना जय जयकार नाही होती. तुम्हाला काहीतरी करावे लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग बसलेलंच आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. भिंगारीचे साहिल आलेत, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर अगदी लगेच विशाल आलेत. त्यांनी चेंडूची फेकी केली आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर इकडे पुढे जात असताना 53 धावा धावफलकावर. म्हणजे जरी विकेट गेल्या असतील तरी देखील ही ऍव्हरेज धावसंख्येच्या दिशेने धावफलक सुरू आहे. म्हणजे नॉर्मली 60, 65, 70च्या दरम्यान स्कोर जो होतोय सर्व दिवस, तर त्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. परंतु एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये आणखी रंगतता वाढू शकते, आणि त्यासाठी जबाबदारी मात्र सुमित भगतवर यांच्यावर देखील दिली गेलेली आहे. समोर रत्नदीप, यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय. खेळाडू तिकडे येत आहेत. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धाबेवर समाधान मानावं लागतंय. हे षटक देखील खूप चांगलं राहिलं. रत्नदीपचं कौतुक करावंच लागेल. 2 षटकं टाकली, 14 धावा दिल्या, 5 विकेट आपल्या नावावर. रायगड प्रीमियर लीग सारख्या नामवंत स्पर्धेमध्ये टाळ्या का नाही वाजवाव्याच लागतील. दुसरा खेळाडू ज्याने फायफर घेतले, 5 विकेट घेतल्यात. 5 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झाली आहे 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 षटक अजूनही बाकी, आणि कदाचित शेवटच्या षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता सुमित भगत यांचा. तेच आपल्याला पाहायचं आहे. रायगडच्या क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आहे. ग्रामीण क्रिकेट विशेष म्हणजे खूप चांगलं खेळलं जातं. गावागावात मात्र यंगस्टर पाहायला मिळतात. काही गावात 1 टीम, 2 टीम, 3 टीम सुद्धा पाहायला मिळतात, किंवा त्यापेक्षा जास्त टीम सुद्धा पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट रायगडच्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक चौकात, प्रत्येक आळीमध्ये चर्चा याचीच क्रिकेटची होते, स्पर्धेची होते, आणि याही स्पर्धेची चर्चा प्रत्येक ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. गोलंदाजीसाठी येत आहेत बामणडोंगरीचं क्रिकेटचं एक वैभव म्हणेल मी, भानुदास म्हात्रे. गोलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलंय. मागील काही वर्षात ज्या पद्धतीने या बामणडोंगरी टीमने देखील खेळ केलाय तो देखील लाजबाब आहे. शेवटचं षटक आहे. आता इकडे 3 विकेट बाकी आहे. त्यामध्ये विकेट येणार की शेवटच्या षटकात धावा येणार, हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 54 धावा धावफलकावर षटक क्रमांक 6 सुरू होत आहे. भानुदास म्हात्रे यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. ओंकार यांच्याकडून प्रेक्षकांनी आता मात्र मैदान व्याप्त केलंय. पहिल्याच बॉलवर काय फटका खेळलाय. जबरदस्त हिट, षटकार. काय पॉवर जनरेट केली होती. एक वेगवान फटका इकडे खेळलेला आहे, आणि याचसाठी शेवटच्या बॉलवर कदाचित दुसरी धाव त्यांनी नाही घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय, आणि धावसंख्या 60 वर जाताना पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे. दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, त्यामुळे जास्त धावा करण्याचा प्रयत्न सोनारीचा सुद्धा इकडे आहे. आणखीन एक लांब सीमा रेषा पार, षटकार. सुमित भगत नावाचं अलिबागच्या नवखार गावाचं वादळ घोंगवायला लागलंय. नवखार गावाला देखील क्रिकेटची परंपरा आहे. अगदी आता सध्या आपण खूप चांगली कामगिरी अबुला करताना पाहतोय. त्या अगोदर महेंद्र म्हात्रे यांच्यासारखा देखील दिग्गज लिजेंड खेळाडू त्या नवखार गावाने दिलाय. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु हा चेंडू हवेत आहे आणि क्षेत्र, आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला. कॅचही सुटली, दुसरी धावही आली आहे. स्ट्राईकवर सुद्धा सुमित आलेले आहेत. या गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 68 धावा धावफलकावर.
70च्या दिशेने वाटचाल. सुरुवातीला आलेल्या विकेट त्यातून टीम सावरताना पाहायला मिळते आणि एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते. आणखीन एक 9 की 10 एवढ्या लांबवर मारलाय हा फटका. जबरदस्त षटकार. सँडीला काही सांगायची गरजच नाही, अगोदर गाणं तयार आहे. पाणी खेळाडूसाठी पाणी उपलब्ध करून द्यायचंय. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण टार्गेट 3 लाखाचे या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपल्या रायगडच्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याला विनंती असणार आहे, आपण अजूनही सबस्क्राईब नसेल केला आपला लाडाचा आणि हक्काचा चॅनेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण मागील काही वर्षात जी काही भरारी घेतली आहे ना ती मात्र जबरदस्त आहे आणि खूप चांगला सपोर्ट रायगड तर करणार. तर कारण जो क्रिकेट प्रेमी आहे रायगडचा का नाही सबस्क्राईब करणार, नक्कीच करतील. आणि जे टार्गेट दिलंय ते सुद्धा आपण माझ्या मते शेवटच्या दिवसाच्या अगोदरच कंप्लीट करू. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, रायगडकर एकदा मनात आणलं तर करणार म्हणजे करणार, तर ते हे सुद्धा होऊन जाईल. परंतु इकडे मात्र षटकाराची आतषबाजी सुरू आहे. जे म्हणजे रेस लागली की काय, मी षटकार निशिकेत पेक्षा लांब मारेल, कदाचित अशी या दोघांमधली रेस होती की काय. यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेगात चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही झालाय. खोलवर टप्प्याचा आपला अनुभव दाखवताना पाहायला मिळाला इकडे भानुदास म्हात्रे आणि एक चांगला चेंडू त्यांनी इकडे सादर केलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. समोरचा जर मोठे फटके मारणार आहे तर तुम्हालाही तुमचा बेस्ट बॉल टाकावाच लागणार आहे. तिकडे मैत्रीचं नातं मैदानाच्या बाहेर, इकडे फक्त एकमेकांच्या विरोधात चांगली कामगिरी करायची. 74 धावा धावफलकावर आहेत. सुमित भगत 21 धावांवर बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच मध्ये जरी नाराज केलं होतं, एवढे मोठे फटके नाही आले, परंतु आता तडाखा दिलाय. यावेळेला पुन्हा भानुदास म्हात्रे या नावाची चर्चा होईल. शेवटचा चेंडू जर पाहिलं तर चांगला टाकला, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 6वं संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 75 धावा धाव फलकावर विजयासाठी 76. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता नागाव मुरबी संघ देखील ठेवतो. पाहूया ओमकार पाटील, संकेतजी म्हात्रे यांची टीम दुसऱ्या डावामध्ये काय करणार. परंतु महेश कडू आणि कंपनीने एक मोठं आव्हान इकडे ठेवलेलं आहे संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली. हॅलो, धन्यवाद सर. तर याचबरोबर आपण इथं व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती पाहतोय, कर्जत वरून हा सर्व ग्रुप इथे आलेला आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण यावं. आदरणीय महाराष्ट्र श्रमिक जनरल कामगार संघटनेचे कोकण अध्यक्ष समीर चव्हाण साहेब, प्रज्योत घोसलकर, युवा सेना कर्जत शहर प्रमुख चिन्मय बडेकर, त्याचप्रमाणे राज राणे, निलराज विचारे, अतुल मोरे, विजय रसाल, प्रसाद मुंडे आदी मान्यवर इथे सर्व हा ग्रुप आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतं. सर्वांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्र श्रमिक जनरल कामगार संघटनेचे कोकण अध्यक्ष समीर चव्हाण साहेब, प्रज्योत घोसलकर या सर्व ग्रुपचं आपण नक्कीच स्वागत करतोय. आदरणीय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश म्हात्रे, रायगड प्रीमियर लीगचे सर्व सीझन 5 चे, त्यांच्या शुभास्ते हा कर्जतचा ग्रुप आहे, आई ग्रुप, त्यांचा हा शुभ सन्मान. वेळात वेळ काढून ह्या सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहे. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर निकेतन घरत पेठ, गणेशदादा जोशी पेठ, परदेश वास्कर पेठ हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
चला पुढचा जो सामना होणार आहे लुझर वर्सेस लुझर. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. कैलासवासी भरतशेठ ठाकूर प्रतिष्ठान आणि कैलासवासी दिलीप शेठ वास्कर कुंडेबहाल कोपरा समाधान वास्कर आपण यायचा आहे. आणि त्याचबरोबर NDR वॉरियर्स तलेखार मुरुड विजय घाणेकर. तर समाधान वास्कर आपण यायचं आहे. टॉस इथे नक्कीच आपण करणार आहोत. नक्कीच थोडीशी चर्चा आई ग्रुप ची नक्कीच कैलास शेठ म्हात्रे NCC हा सर्व कर्जाचा ग्रुप करताना आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. खरं महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण आई ग्रुप पसरलेला आहे आणि सर्व विभागामध्ये या ग्रुपची चर्चा आहे. आणि नक्कीच असे ग्रुप प्रत्येक विभागातून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. तब्बल आम्ही 7 रात्रीमध्ये हा प्रवास पाहिलेला आहे. कारण कोणत्या पद्धतीने नियमावली, कोणत्या पद्धतीने ग्रुप हँडलिंग सर्व गोष्टी मात्र कैलास शेठ यांनी पूर्णपणे अवगत केलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने सर्वांना एकत्रित करून सर्वांचं मान सन्मान देखील वाढवण्याचं काम या आई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने कैलास शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. आमचे कमलाकर मामा देखील असतील, रावे पेनचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व ही मॅनेजमेंट कमिटी चांगलं योगदान देत असताना तर समाधान वास्करला विनंती आहे की आपण लगेच या टॉस साठी. विजय घाणेकर इथे आलेला आहे. समाधानला शेवटचा कॉल असेल. तर टॉस इथे केला जातोय. कर्जत ग्रुपचे आमचे सन्माननीय इथे उपस्थित आहेत समीर चव्हाण साहेब. तर समा फक्त निर्णय सांग. स्टार्ट आहे. 2 मिनिटं मी डिस्कस करून डिसिजन देतो. समा डिसिजन द्यावंच लागेल कारण पहिल्या दिवशी पण असं झालं होतं. डिसिजन येथूनच तुम्हाला क्लिअर करून जायचं आहे. ठीक आहे, मी मॅच बघून सजेस्ट करणार होतो तरी पण मग आता तुम्ही बोलता तर क्षेत्ररक्षण करू. कारण पहिल्या दिवशी पण प्रमोद आपण डिसिजन कारण रायगड प्रीमियर लीग आहे म्हणजे तुमच्या माइंड मध्ये डिसिजन टॉस जिंकल्यानंतर काय घ्यायचं हे पहिलाच तुम्ही माइंड सेट करून या की सर्व कॅप्टनला सूचना आहे. तर समाधानने इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजय घाणेकर आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्याला फलंदाजी करायची आहे.
मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि सुरुवात पहा किती जबरदस्त झाली आहे. रायगडच्या मोरबी साम्राज्याचा युवराज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव ओमकार पाटील. मोरबी गावाचं नाव ज्याने अख्ख्या महाराष्ट्रभर नेलं. सध्या बॅटिंग करतोय, परंतु पहिले दोनही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिलेत ओमकार. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहन गरत यांच्यावर हल्ले जरूर चढवलेत. लक्ष मोठं आहे, परंतु मॅचही तेवढी चांगली होईल. परंतु सुरुवात आता इकडे नागाव मोरबीने खूप चांगली केली आहे. ओ हो, इकडे यश मिळतंय. ओमकारने अगदी डोक्याला हात लावला. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल स्टंपला लागलाय. बेलसई खाली पडली आहे. नाराज असतील कारण खूप चांगली स्टार्ट केली होती, परंतु त्याला मोठ्या धावसंख्येमध्ये नाही नेऊ शकले. ओमकार आउट. सुंदर असं संगीत. परंतु जेव्हा सर तुम्ही दुबईमध्ये जेव्हा मराठीला सुरुवात केली त्यावेळेला खरोखरच एक अभिमान महाराष्ट्राचा नक्कीच आम्ही पाहिलेला होता. असे चंदू शेट्टे सर आज इथे उपस्थित आहेत. तर एक सुवर्ण संधी आहे. टॉप 4 ला ज्या 4 टीम पोहोचतील त्यांच्यासाठी स्वर्गीय लवू घरत पेठ यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निकेतन घरत यांच्याकडून 2 ट्रॉफ्या दिल्या जातील. त्या जो खेळाडू जास्त षटकार आणि जो खेळाडू जास्त चौकार मारेल त्या टॉप 4 च्या टीम मधून कोणताही खेळाडू असू द्या त्या प्लेयरला एक ट्रॉफी दिली जाईल षटकार आणि चौकारासाठी. धन्यवाद. 4व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्या दोन्ही बॉलवर मोठे स्ट्रोक खेळल्यानंतर तिसऱ्या बॉलवर दुर्दैवीरित्या बाद झाले ओमकार, परंतु आता ते काम मात्र बाकीच्यांना करावं लागेल. मॅचच्या दिशेने जावं लागेल. रोशन साळुंके आहेत. यस, कोडगावचा एक असा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला रमेश पवार अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरुदादा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दबाव आहे कारण विकेट आलेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही इकडे केला गेलेला आहे आणि पहिलं षटक सुरुवात षटकाराने केली जरूर, परंतु 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा रायगड प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांनी यावर्षी भव्य दिवस आयोजन आपल्या भेटीला आणलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सादर करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हटलं जाताना सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. सुरुवात मात्र चांगली नव्हती झाली, परंतु शेवट या षटकाचा रोहन गरतने चांगला केलाय. 12 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर 1 विकेट माघारी. हॅलो, तर आपण गुरुजी सत्कारावन घेऊया. निकेतन घरत आमचे लवू घरत यांचे सुपुत्र निकेतन घरत याचा आपण सन्मान इथे करतोय. तर अजय भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निकेतन घरत याचा आपण सन्मान करावा. नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून तो पारितोषिक आहे. सुपर 4 मध्ये जो कोणता खेळाडू जास्त षटकार जास्त चौकार मारेल त्याच्यासाठी एक ट्रॉफी दिली जाईल. स्वर्गीय लवू घरत यांच्या स्मरणार्थ निकेतन घरत यांच्याकडून. तसे आमचे गणेशदादा जोशी परदेश वास्कर देखील उपस्थित आहेत. नशीब आलेत. मागील मॅच मध्ये नशीबने खूप चांगली कामगिरी केली होती, आताही ती कामगिरी करावी लागेल. विजयासाठी 76 धावांचं लक्ष आहे.
नशीब आमचा सीएचे बांधव देखील आहे. पहिलाच बॉल नशीबने खूप चांगला टाकलाय आणि मागील षटकात जर पाहिलं तर अंतिम टप्प्यात ते गोलंदाजीला आले होते. आता थोडंसं पहिलं सुरुवातीला आणलंय, परंतु पॉवर प्लेचा फायदा इकडे उचलावा लागेल. रमेश पवार एक ख्यातनाम खेळाडू आहेत. हॅलो, क्या बात आहे. तर आपण इथे संपूर्ण महिला वर्ग या व्यासपीठाकडे वाटचाल करताना दिसतंय. आत्ताच पनवेल विधानसभेचे विधानसभेच्या उमेदवार लीना ताई अर्जुन गडद मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. मॅडम स्वागत आहे. आणि त्यांची पूर्ण ही सेना शिवसेनेच्या ह्या सर्व रणरागिणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत. तर त्या सर्व महिला मंडळचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. कारण आपण पाहतो ही स्पर्धा आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्या विद्यमानातून रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे आणि खास करून शिवसेना आणि शिवसेनेचे आमचे या विभागाचे युवा नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व गुरु म्हात्रे जे खारघर शहर अध्यक्ष आहेत. आणि खूप चांगलं कार्य गुरुशेठ म्हात्रे यांचं आम्ही पाहिलेलं आहे. या विभागामध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असणारा चेहरा डॅशिंग युवा नेतृत्व गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खरोखरच आज त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी या सर्व शिवसेनेच्या रणरागिणी इथे आलेल्या आहेत. संपूर्ण महिला वर्ग इथे आलेला आहे. तर तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय या व्यासपीठावरती. खास करून लीनाताई गरड उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व ताईंचं स्वागत आहे. सर, जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा दुसरं षटक मार्गस्थ आहे. नशीब यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जरूर, परंतु एक चौकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी 17 धावा धावफलकावर आहेत. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. रायगड प्रीमियर लीगची एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. नागाव मुरबी एका बाजूला सोनारी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते रायगड प्रीमियर लीग मध्ये. याचबरोबर भिंगारवाडीचे सरपंच आणि रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे सन्माननीय सभासद योगेशजी लहाने यांचं इथे आगमन झालेलं आहे. याही वेळेला मात्र फटका खेळला, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्या माता भगिनी या ठिकाणी येत आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. आपण सगळ्यांचं स्वागत असणार आहे. दुसरं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि धावसंख्या 19 धावा. मॅच मोठी आहे परंतु प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. ओमकारने आपले इरादे स्पष्ट केले होते की मला या मॅच मध्ये काय करायचंय. त्यांनी चांगली सुरुवात जरूर केली होती. आता मात्र बाकीच्यांनी प्रयत्न करावे लागतील. रोशनकडे ती क्षमता आहे आणि रमेश यांच्याकडे असणारा अनुभव हे मात्र या ठिकाणी एक युवा जोश आहे, एका बाजूला अनुभव आहे. या दोघांना एकत्रित होऊन खेळावं लागेल. यावेळेला फटका खेळलाय, उसळी होती, स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. मोठा स्ट्रोक येतोय, सीमारेषा पार, षटकार. नावाची चर्चा आहे रायगडामध्ये आणि ठाण्यामध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना माहिती आहे जर का इकडे एक मोठी खेळी केली गेली माझा संघ जिंकू शकतो. मला आज काहीतरी करावं लागेल. समोर नसीब आणखीन एक बिग हिट यावेळेला जरूर केला गेलाय परंतु तिकडे येतात क्षेत्ररक्षक. प्रयत्न होता कॅच पकडण्याचा परंतु कॅच नाही होऊ शकली. संधी निर्माण केली होती या ठिकाणी नशीबने जरूर परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि बरोबर 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे.
तर आपण काही सन्मान इथे घेणार आहोत. गुरु म्हात्रे यांना विनंती असेल की यावं आपण. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे आदरणीय गणेशदादा जोशी यांचा आपण इथे सन्मान घेतोय. तर गणेशदा या विभागातील एक आदर्श क्रिकेटर, आरसीसी पेठ संघाचे झुंजार नेतृत्व गणेशदादा जोशी यांचा हा सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती. गुरु शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान छे दिलीप कडू यस, तसेच परदेश वास्कर यांचा देखील आपण इथे सन्मान घेणार आहोत. छे बॉडी बिल्डर आहेत, तर परदेश वास्कर यांचा देखील हा सन्मान. पूर्ण मंच आज महिला वर्गाने इथे भरलेला आहे. सर्व महिलांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यस, बोलूया आपण मॅच कडे सर. 4 षटकांमध्ये अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला फुल टॉस कव्हरच्या क्षेत्रात खेळला हा चेंडू. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण केली, दुसरीचा कॉल, परंतु थ्रोही तेवढाच चांगला पाहायला मिळालाय. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 27 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचं हे आयोजन सगळ्यांनाच आवडलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर हे आयोजन पाहायला मिळालंय. त्यातल्या त्यात रायगड प्रीमियर लीग म्हणजे रायगडच्या प्रत्येक तालुक्यातून विविध गावागावातून खेळाडू मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 10 दिवस चालणारा हा सोहळा सोपा नाहीये. एक दिवसाची टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे देखील सोपं नाहीये, परंतु 10 दिवस एखादी स्पर्धा आयोजित करणं मोठी गोष्ट आहे. आणि तिकडे आई ग्रुप ओवेने मात्र खूप चांगल्या पद्धतीने केलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. रोहन गरजचा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्क लेनचा चेंडू इकडे टाकताना पाहायला मिळाले. उत्तर नव्हतं कोणतंच या ठिकाणी रमेश पवार यांच्याकडे या बॉलचं. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल जसजसा एक बॉल पुढे जाईल ना, समीकरण बदलत जाणार आहे. अजून 49 धावा करायच्यात आणि 22 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला दिशा राणी अँड अनविक स्पोर्ट्स नागाव मोरबी, दुसऱ्या बाजूला जय माता दी सोनारी. ओहो हो, आता तर अप्रतिम वेगात चेंडू टाकलाय. मागील बॉलने कॉन्फिडन्स वाढवला आणि आताचा बॉल तर एवढ्या वेगात आलाय, तो आला कधी आणि गेला कधी कळलं सुद्धा नाही. प्रचंड वेग होता, जबरदस्त. आणि आणखीन एक डॉट बॉल इकडे पाहायला मिळेल. परंतु कितीही चांगली बॉलिंग होत असेल, बॅटरला तर उत्तर द्यावंच लागणार आहे बॅटने. यास फटका खेळला गेलाय, त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक येतात तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. चांगली गोलंदाजी होते. मोठमोठ्या स्ट्रोकची आता आवश्यकता येऊ लागली आहे, कारण 76 धावांचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळणं अपेक्षित आहे. 28 धावा धावफलकावर. थोडंसं नियंत्रण रोहन गरजने गोलंदाजीमध्ये मिळवले पहिल्या 4 चेंडूमध्ये, परंतु रोशन साळुंके त्याचं उत्तर देणं जाणतात. नवे तर त्यांना ते उत्तरही द्यावंच लागेल. RPL आणखीन एक चेंडू जो यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. वेग होता, टप्पा थोडासा पुन्हा पाठीमागे घेतला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. शरीरापासून थोडासा दूर ठेवला, थोडासा पाठी ठेवला, या दोन्ही गोष्टी इकडे केल्या गेल्या. त्यामुळे फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. प्रश्न सातत्याने विचारतायत गोलंदाज, उत्तर मात्र फलंदाजांना द्यायचंय. यावेळेला उत्तर दिलंय. चुकीला माफी नाही. खराब बॉल त्याचा समाचार. बॉल सीमारेषा पार. षटकार. जीव लावून वेड्या या ठिकाणी अतुल शेठ डावटी जुन्नर प्रीमियर लीगचे ओनर ते सुद्धा आणि रायगड प्रीमियर लीगचे सुद्धा, त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक स्वागत असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने.
आयवा कॅच घेतली असेल तिकडे मैदानाच्या बाहेर, तर प्रेक्षकांनी जर घेतली असेल ती कॅच तर त्यासाठी टी शर्ट आहे आणि आपण इकडे यायचंय. मान्यवरांचं मोठ्या प्रमाणावर इकडे आगमन होताना पाहायला मिळालं. 3 ओव्हर ज्या पहिल्या होत्या त्या 3 ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 2च धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला षटकार कुठेतरी टीमला मॅच मध्ये घेऊन आलेला आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. प्रत्येक गोवारी जुईचे आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन म्हटलं तर मी पुन्हा एकदा सांगेल, रायगड मध्ये गुणलेखन एवढं सुंदर होतं की समालोचकाचं अर्ध काम हलकं करतात. सर आयवा कॅच इथे एका प्रेक्षकाने घेतलेली आहे, तर त्याला मात्र ही टी शर्ट रायगड प्रीमियर लीगची दिली जाते. आमचे वासुदेव मामा म्हात्रे यांच्या शुभास्ते नक्कीच टी शर्ट या प्रेक्षकाला दिली जाते. प्रवीण, पाणी मैदानात जात आहे. मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. वाह, मस्त. हे होते आमचे महागुरु एम.डी. गडगे सर आणि इथे आयवा कॅच सिद्धी करवलेचा हा पोरगा विशाल पाटील होता, त्याचं स्वागत. आणि याचबरोबर सिद्धी करवलेचे आमचे गणेश दादा पाटील इथे आलेले आहेत. गणेशदा, स्वागत आहे तुमचं. एक माजी लेजेंड क्रिकेटर आमचे विजय दादा देखील आलेले आहेत, आपलं देखील स्वागत आहे. तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे खजिनदार सत्यवान म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. त्याचबरोबर आमचे गोविंद पाटील आणि विकास पाटील यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर रायगड 40+ प्रीमियर लीग चे सर्वा याचबरोबर आमचे कराव्यावरून मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. रवी कडू साहेब इथे आलेले आहेत, तर विनंती करेन साहेबांना की या आपण. इथे आमचे कराव्याची ही मंडळी आलेली आहे, मी विनंती करेन की आपण यावं. यस, वळूया आपण चंदू शेट्टे सरांकडे. सोबत मॅचच्या दिशेने आपण प्रवीण यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळत आहे. साहिल मिसाळ चेंडूच्या खाली आले आणि प्रवीण जगदाळे आल्या विकेटही घेत आहेत. बाप्पा मोरया, महादेव गडगे सरांच्या गणपती बाप्पा मोरयाने तर अख्ख्या रायगडाला वेळ लावले. विकेट येताना पाहायला मिळाली. मॅच नाही संपली आहे. 16 बॉलमध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या 4 बॉलमध्ये जर का एखाद दुसरा मोठा फटका आला मॅच ऑन राहू शकते आणि त्यासाठी तुम्हाला ते स्ट्रोक खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं नवीन बॅटर दाखल होत आहेत, भानुदास म्हात्रे दाखल होत आहेत. एक वेगळी स्ट्रेंथ आहे. रोशन जोडीला आहेत. रोशन साळुंकेला देखील एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आज त्यांनाही प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागतील. तर पाहूया, 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सोनारी मॅचवर थोडीफार पकड मात्र इकडे मिळू पाहते, परंतु ही पकड डेली करायची असेल तर षटकार चौकाराची आतषबाजी देखील करावी लागेल, कारण 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने बामणडोंगरी संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे भानुदास म्हात्रे यांनी, आज पुन्हा एकदा तशीच कामगिरी करावी लागेल रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि ती क्षमता आहे या खेळाडूंकडे. परंतु वेगवान गोलंदाज प्रवीण जगदाळे फ्रॉम काळुंद्रे
पहिला बॉल बॅट वेगात फिरवली परंतु बॉल थोडासा दूर होता, थोडासा टर्नही झालाय. यष्टीरक्षक संदीप पाटील यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला या बॉलवर आणि दूर ठेवल्या कारणाने बॅटचा रिचेबलच नव्हता. डॉट बॉल. 15 बॉल 40. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत मात्र मैदानाच्या आतमध्ये भानुदास म्हात्रे. काय होईल येणाऱ्या 15 बॉलवर. एका दुसऱ्या बाजूला नागाव मोरबीला तर मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. चांगला बॉल. कोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता परंतु बॉलला लॉंग ऑनला पाठवलंय. तिकडे 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 14 बॉल 39 धावांची आवश्यकता. रायगड प्रीमियर लीगचा हा सामना आपण पाहतोय. आज 6वा दिवस. प्रत्येक दिवशी नवीन संघ, नवीन आयकॉन, नवीन मालक, नवीन मात्र विजेते सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि हीच खासियत आहे. 10 दिवसाचा हा सोहळा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस चालणारी प्रीमियर लीग सुद्धा असावी कारण 32 संघांमध्ये प्रीमियर लीग मला वाटत नाही रायगड सोडून कुठे अजून झाली असेल. म्हणजे माझ्या तर ऐकिवात नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने फक्त पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललंय. रोशन मैदानात आहेत तर आशा सुद्धा आहे परंतु आता मात्र जबाबदारी आहे मोठा फटका खेळण्याची भानुदास म्हात्रे यांच्याकडे सुद्धा. 13 बॉल 38. मॅच नाही संपली. अशा असंख्य मॅचेस टिकेमाडी सर आपण पाहिल्या ज्या पराभूत होता होता सुद्धा संघ जिंकलेले आहेत आणि तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय शिरीष दादा घरत साहेबांचं इथे या व्यासपीठावरती आगमन होतंय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय अनिल दादा पाटील मुरबी, भरत शेठ पाटील मुरबी, तसेच युवा सेनेचे आमचे अवचित राऊत साहेब, तसेच ज्ञानेश्वर दादा कोहली, त्याचबरोबर आमचे आदरणीय घरत साहेब, सर्व मंडळी मात्र या व्यासपीठावरती उपस्थित होतीये. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे. तर फटाक्याच्या आतषबाजीमध्ये या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती केलेलं आहे. मॅच ऑन ठेवली या शेवटच्या चौकाराने. हा चौकार आला आणि असं वाटत होतं धावफलक खूप दूर म्हणजे मॅच दूर आहे परंतु तिला थोडंसं जवळ आणण्याचं काम केलं. 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि मैदानात भानुदास म्हात्रे यांच्यासारखा जबरदस्त अष्टपैलू, रोशन साळुंके यांच्यासारखा एक असा युवा जो केव्हाही मॅचला फिरवण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे जरी लक्ष मोठं असेल हे लक्ष सुद्धा पार होऊ शकतं. 12 बॉलमध्ये 34 या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कोणत्या गोलंदाजाला. नशीब नाईक यांचाच नशीब आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे संघनायकाचा आणि त्यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. दीक्षा राणी अँड अनविक स्पोर्ट्स नागाव मोरबी, दुसऱ्या बाजूला जय माता दी सोनारी यांच्यातील सुरू असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मंचावर मान्यवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. माता भगिनी देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते मैदानात दाखल होत आहेत. म्हणजे युट्यूबला मॅच आपल्याला दिसतात परंतु खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्याचीच आहे आणि त्यासाठी सगळ्यांना विनंती असणार आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपली चांगली सोय इकडे करण्यात आली. या प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा आहेत. यावेळेला ताकदवर स्ट्रोक आलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. 11 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराची भाषा इकडे बोलायची आहे. हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळायचे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आज चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होते कारण हे खूप मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून इकडे केलं जात आहे. कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक महत्वाची मॅच अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू येऊ लागली. 11 बॉल 33 मॅचला जिंकण्यासाठी. नशीब नाईक दादर पेनचा असणारा हा गोलंदाज परंतु बामण डोंगरीला यशाची शिखर याही फलंदाजाने दाखवली. यावेळेला फुलटॉस परंतु टायमिंग नाही करू शकले आणि कॅचही मात्र तिकडे सुटते. 1 धाव घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न. ही चुकी महागात पडेल का.
ते पाहायचंय, कारण नुसती कॅच नाही सुटली, 2 धावा आलेल्या आहेत, हे खूप महत्वाचं आहे. 10 चेंडू आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता. जर का या 4 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके आले, मॅच ऑन राहू शकते आणि ते प्रयत्न इकडे करावे लागतील. नशीबचा तो प्रयत्न आहे. हो हो, यावेळेला दांडी 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 गुल. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती इथे सर्व मान्यवरांना पाहतोय. खऱ्या अर्थाने आज शिवमय वातावरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण आज शिवसेनेच्या ह्या सर्व रणरागिणी देखील या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत आणि आत्ताच ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यामध्ये शिवसेनेला एक दमदार नेतृत्व देणारं व्यक्तिमत्व, रायगड जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय ते आदरणीय शिरीष शेठ घरत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय उपजिल्हा प्रमुख आदरणीय भरत शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. तसेच खारघर शहर संघटक आदरणीय अनिलदादा पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. त्याच दरम्यान शिवसेनेचे आमचे महानगर समन्वयक दीपक दादा घरत हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. आमचे सन्माननीय ज्ञानेश्वर दादा कोळी, आदरणीय घनश्याम दादा घरत, हे सर्व मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोर फिल्डर आहेत तिकडे आणि मोक्याच्या क्षणी हे काय घडलंय. नुसती कॅच नाही सुटली, हा बॉल देखील मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. वा रोशन, मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते. आणि खरोखरच कारण आज पाहायला गेलं तर बरेच स्टार प्लेयर या मैदानामध्ये खेळताना दिसतात. त्यामधील एक लेजंड क्रिकेटर खोपोलीचे आमचे माजी नगरसेवक अविनाशजी तावडे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. खास करून एक्कू ते खेळतोय, त्याचा खेळ आणि शुभेच्छा देखील या स्पर्धेला त्यांच्याकडून. आणि आमचे कॉमेंटेटर लल्लू सोळंकी यांचं देखील स्वागत. मास्टर माइंड म्हणतात रायगडचा, बॅटिंग साठी आलाय आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आजही, मात्र कित्येक इनिंग त्यांच्या आठवतात. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तर लिलया गाजवली होती. रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व किंवा कित्येक म्हणजे रायगडचे मोजके खेळाडू ज्यावेळेला पूर्वी मुंबईत यायचे, त्या आघाडीच्या खेळाडूंमध्ये हे नाव देखील आम्ही सातत्याने पाहिलंय. तर धावफलक जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 7 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे, कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत रंगतो. इकडे प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज रोशन साळुंके, युवा टॅलेंटेड खेळाडू प्रयत्न करतील, परंतु उत्तर काय देणार आहे अशा बॉलचं. नशीबचा हा बॉल जबरदस्त होता जो यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मॅच मोठी आहे परंतु संपलेली नाही. मराठी बॅटिंगच्या जोरावर आज पुन्हा एकदा तो प्रयत्न करावा लागणार आहे. टीमला गरज आहे आणि अख्खं रायगड, अख्खं खोपोली, अख्खा खालापूर सुद्धा वाट पाहत असेल. एकू आहे आमचा, करू शकतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु सोनारी थोडीशी समाधानी असेल. 24 धावा अजूनही पाहिजे आहेत, परंतु पाहूयात क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मंडप डेकोरेटर्स रोंजनचे एक उत्कृष्ट दिनकर दादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
नक्कीच पुढल्या पर्वापासून ते RPL खेळणार नाहीयेत आणि नक्कीच फेअरवेल मॅच म्हणून देखील पाहिलं जाईल, परंतु हा सामना ऐतिहासिक करायचा हा इरादा मात्र त्यांचा या ठिकाणी असणार आहे. पाहूया काय होईल या शेवटच्या षटकात. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फटका चांगला आहे, अडवण्याचा प्रयत्न, बॉल मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. वा एकू 4-4-4-4 चौकार. पाच बॉल 20 धावांची आवश्यकता. अशाच प्रकारच्या मॅचेस प्रेक्षकांना पाहिजे असतात. गोलंदाज प्रफुल्ल मोकल चांगली गोलंदाज आहे जरूर, परंतु संजय सोलंकी समोर यावेळेला पुन्हा तीच दिशा निवडली आहे. कव्हरचं क्षेत्र आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. थोडीशी उसळी जरूर घेतली होती, परंतु बॉल शेवटच्या क्षणी चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि आता 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 पैकी 3 तरी बाहेर मारावे लागतील. कैलास दादांचं हे खूप जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण कसळखंडला स्पर्धा पाहिली, 3 वर्ष जर पाहिलं तर शिरडोनला स्पर्धा पाहिली आणि यावर्षी ओवे खारघर परिसरामध्ये स्पर्धा पाहायला मिळतोय. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य ही स्पर्धा आयोजित करताना पाहायला मिळत आहेत. मॅच नाही संपलीये, आशा आहे संजय सोलंकी यांच्याकडून. ओहो हो, इकडे फुलटॉस जरूर होता, परंतु प्रॉपर नाही येऊ शकला बॅटवर आणि तिकडे फक्त 1 धाव मिळेल. आणि आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 17 धावांची आवश्यकता. आता जे काही करायचंय रोशन साळुंकेला करायचंय. प्रफुल्ल अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 17 धावांची आवश्यकता. लक्ष थोडस दूर गेलंय, संपलेलं नाहीये सर्व काही. सोनारी विजयाच्या दिशेने वाटचाल करते, परंतु त्यांच्या मधोमध आता रोशन साळुंके उभे आहेत. जर का याच्यानंतर एखादा षटकार आला, मॅच मधील रंगत वाढू शकते. पाहूया काय होईल. जसं ही स्पर्धा सुपर ओव्हर साठी गाजली आहे, शेवटचे 3 चेंडू. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा दूर ठेवला. रोशनकडे उत्तर नव्हतं त्यांचं, परंतु रोशन यांनी 3ऱ्या पंचांची मागणी केली. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. कैलासदादा मात्रे, योगेशजी लहाने, अतुलजी औटी चर्चा करतायत या ठिकाणी या स्पर्धेविषयी, या आयोजनाविषयी. आई ग्रुप ओवेचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या सगळ्यांनाच मनात भरताना पाहायला मिळालंय. काय निर्णय येणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. योग्य बॉल, हा बॉल योग्य होता. 3ऱ्या पंचांचा निर्वाळा इकडे येतोय आणि आता जवळपास औपचारिकता. सोनारी पुढच्या फेरीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दिशेने आहे आणि ऍक्शन रिप्ले मध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रोशन तरी सुद्धा क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. चमत्कार क्रिकेटचे असे असंख्य पाहिलेत, प्रयत्न करावे लागतील. आणि आता औपचारिकता या मॅचची पाहायला मिळते. सोनारी संघ या मॅच मध्ये खूप चांगला खेळताना पाहायला मिळाला, महेश कडू आणि कंपनी. आणि आता सलग 2ऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल, कारण ही मॅच विनरची होती. परंतु नागाव मुरबीला सुद्धा संधी असणार आहे. हा जो फॉर्मॅट आहे लीग पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय, या वेळेला जाता जाता ही स्पर्धा पुढल्या वर्षी कदाचित खेळणार नाहीयेत, परंतु जाता जाता शेवट षटकाराने केलाय. आणि संजय सोलंकी हे ते नाव आहे. रायगडच्या क्रिकेटला खूप सारा आनंद दिला, खूप सारे विजय दिले. परंतु त्यांचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण अजूनही संधी आहे. तर
या स्पर्धेतील हा महत्वाचा सामना या ठिकाणी जय माता दी सोनारी संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली त्यांच्या गोलंदाजांची. त्याचबरोबर जर पाहिलं तर फलंदाज निशिकेत भोईर, सुमित भगत ही नावं खूप महत्वाची होती. प्रफुल्ल यांची देखील बॅटिंग आणि त्याचमुळे हा एक मोठा विजय पाहायला मिळतोय जय माता दी सोनारी संघाचा. 10 चेंडूमध्ये 27 धावांची वादळी खेळी करणारे निशिकेत भोईर फ्रॉम शेवा ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे नक्कीच वळणार आहोत आपण. एक अतिशय याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होत आहे भजन रत्न महादेव बुवा शाबासकर गुरुवर्य यांचं